संत तुकारामांची वाढती लोकप्रियता पाहून व त्यांच्यासोबत विठुरायासुद्धा जेवण करतो ही कथा ऐकून त्यांचा गर्वहरण करण्याची इच्छा चिंतामण भट नावाच्या चिंचवडच्या एका ब्राह्मणाला झाली। त्यावेळी त्याने संत तुकारामांना आपल्या घरी गणपतीमध्ये जेवण करण्यासाठी बोलवलं असता संत तुकारामांनी तिकडे यायचं वचन दिलं व त्या दिवशी ते तिकडे जेवायला गेले। त्यावेळी संत तुकाराम त्या घरी गेल्यावरती ब्राह्मणाने त्यांना 2 ताटं दिली व म्हणाले की माझ्या घरच्या गणपतीला सुद्धा तुमच्याबरोबर जेवायला लावा, कारण मी असं ऐकले की पांडुरंग तुमच्याबरोबर जेवतो। यावर तुकाराम बुवा म्हणाले की 2 नाही, आणखी 1 ताट करा, माझा विठुराया पण माझ्यासोबत आलेला आहे। यावर ब्राह्मण चकित झाला व म्हणाला आता सुरुवात करा। तुकाराम बुवा म्हणाले की जरा थांबा, तुमचा गणपती तिथे नदीत बुडणाऱ्या एका माणसाला वाचवायला गेलाय, तो आला की आपण जेवायला सुरुवात करू। नवे नवे तो आलाच आहे, जाऊन बघा गणपतीचा पंचा भिजलेला असेल। आणि जेव्हा चिंतामण भटांनी बघितलं की पंचा भिजलाय तेव्हा त्यांना घाम फुटला व थोड्याच वेळात तुकाराम बुवांच्या शेजारच्या थाळीतील जेवण सुद्धा गणपतीने संपवलं।